नमस्कार मंडळी. काही लोकांना बघा भरपूर कन्फ्युजन असते गार्डिंग ब्रीड्स मध्ये आणि फॅमिली डॉग्स मध्ये. आणि मला ह्या रिलेटेड रेग्युलरली क्वेश्चन येतात बघा. तर दोन्ही बघा वेगवेगळे डिफरन्स आहे, ज्याचं काम त्याला शोभे. फॅमिली डॉग्स मध्ये बघा लॅब्राडॉर झालं, गोल्डन रिट्रीव्हर झालं, शिट्झू झालं, बीगल झालं, नाही का, त्यासोबत अनेक ब्रीड्स आहेत, ते फॅमिली डॉग झालं. गार्डिंग ब्रीड मध्ये बघा झालं जर्मन शेपर्ड झालं, रॉटवायलर झालं, बेल्जियम वेलनेस झालं आणि इतर अशी अधिक ब्रीड्स आहेत बघा. हे ज्याचं मी काय म्हणणं आहे की ज्याचं काम त्याला शोभे. ज्याचं काम त्याला शोभे म्हणजे ज्याची गार्डिंगचं काम आहे ते गार्डिंग करणार, तो फॅमिली सोबत ऍडजस्ट होणार नाही. कदाचित असं होऊ शकतं की तो फॅमिली सोबत ऍडजस्ट होईल बी, पण त्याला तशी सवय पाहिजे, तसं त्याला ट्रेनिंग पाहिजे, नाही का. आणि जर तुम्ही त्याला फॅमिली डॉग म्हणून युज करत असाल तर कन्फ्युजन होऊन जाईल डॉग मध्ये, कारण डॉगचं नेचर तसं नाही का. तर तुम्हाला बी कन्फ्युजन असेल तर तुम्ही बिंदास मराठा डॉग केअरला संपर्क करा. आम्ही प्रॉपर ट्रेनिंगद्वारे गार्डिंगद्वारेच तुम्हाला पप्पी सिक्युअरली तुमच्या जवळ देतो. त्यामुळे करत आहे तुमच्यामध्ये कन्फ्युजन राहणार नाही का. आणि प्लस पप्पी सेल सोबतच आम्ही प्रॉपर गायडन्स देतो, म्हणजे पण पप्पी तुमच्या घरी गेल्यानंतर त्याला काही अडचण येणार नाही का. तर आपल्याकडे ऑल टाईपचे पपीज अवेलेबल आहेत. ऑल टाईप आपल्याकडे पपीज अवेलेबल राहतात सुद्धा, ऑल टाईपमध्ये, फॅमिली असो, गार्डिंग ब्रीड्स असो आणि इतर ब्रीड्स असो. तर तुम्ही बिंदास कॉल करा. आजच मराठा डॉग कॅनलला आपली ऑल महाराष्ट्र डिलिव्हरी सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही कुठेही असू द्या महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला बिंदास आपली सुविधा डिलिव्हरीद्वारे तुम्हाला पप्पी भेट होते. वाट बघू नका, मराठा डॉग कॅनलला संपर्क करा आणि आजच आपला पप्पी बुक करा.